मित्रांनो, जिल्ह्यातील 2614 शेतकऱ्यांचे जे पहिल्या टप्प्यातील धान चुकारे होते ते व्यवस्थितरित्या वाटप करण्यात आलेले होते. परंतु मित्रांनो, जवळपास जिल्ह्यातील जे उर्वरित शेतकरी होते, म्हणजे काय झालेलं होतं, धानाचे जे खरेदीची जी हमीभावाने जी खरेदी असते त्याची जी तारीख आहे ती थोडीशी वाढवण्यात आलेली होती. मग त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी होती किंवा हमीभाव खरेदी ज्या शेतकऱ्यांनी केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला. मग त्यानंतर काय झालं, जे उर्वरित शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचे जे चुकारे आहेत ते अद्यापही वितरित झालेले नाहीत. मग ते चुकारे कधीपर्यंत वितरित होणार, तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती रुपये हे फंड वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. तर नागपूर जिल्ह्यातील जे शेतकरी बाकी होते, म्हणजे 2614 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेलं होतं. मग त्यानंतर मित्रांनो, जे शेतकरी जवळपास 629 शेतकरी जे बाकी होते, अद्यापही बाकीच आहेत, तर ते 629 जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे जे धानाचे चुकारे आहेत, म्हणजे त्यांना सांगण्यात आले बाबा तुमच्या पडताळणीमध्ये थोडंसं व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा ऑनलाईन नोंदणीमध्ये तुमच्या त्रुटी आढळल्या आहेत किंवा बँकेच्या DBTच्या प्रॉब्लेम आलेले आहेत वगैरे वगैरे बरेच रिझन देण्यात आले. मग ते शेतकऱ्यांना काय वाटलं, बाबा आता धानाची चुकारे आम्हाला वितरित होण्यासाठी वेळ लागेल. मग त्यात मित्रांनो, आता जे धानाचे चुकारे आहेत 629 शेतकऱ्यांचे, जे जवळपास 4,64,00,000 रुपयांची जी चुकारे थकलेली आहेत ते वाटपासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकऱ्यांचे जे चुकारे जवळपास 4,64,00,000 रुपयांचे चुकारे आहेत ते शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे निधीसाठी. आणि जे मार्केटिंग फेडरेशन म्हणा किंवा जे आता नागपूर जिल्ह्याचं कसं झालेलं आहे, बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4च जिल्ह्याविषयी बोलत असता, तुम्ही इतर पालघर, नागपूर वगैरे, ठाणे वगैरे जिल्ह्याविषयी बोलत नाही. तर हे जे बाकीचे जे जिल्हे आहेत मित्रांनो, ते सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा कमी अधिक प्रमाणात इकडे धानाचं उत्पादन घेतलं जातं. तर नागपूर जिल्ह्यातील जे शेतकरी बाकी आहेत 629, फक्त 629 शेतकरी सध्या तरी बाकी आहेत. आणि त्या शेतकऱ्यांसाठी 4,64,00,000 रुपये जे बाकी आहेत, तर ते मार्केटिंग फेडरेशनचे जे सचिव वगैरे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून जे अपडेट आलेली आहेत, तर त्यांच्या म्हणण्यानुसार जे वाटप आहे हे 629 शेतकऱ्यांसाठी जे धानाचे चुकारेचं, ते 10 एप्रिलच्या जवळपास वाटप होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. सध्याची अपडेट तर 10 एप्रिलची आहे मित्रांनो. तुम्ही देखील नागपूर जिल्ह्यातून असाल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील धानाचे चुकारे वितरित झाले नसतील किंवा असतील ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.